आणि तृणमूलच्या फुटीवरून अन्य पक्षांनी बोध घेण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत. बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबाला सर्व अधिकार देऊन अन्य नेत्यांना गृहीत धरूच नये. अनेक प्रादेशिक पक्षांच्या बाबतीमध्ये ही चूक होते. पक्षाची धुरा ही आपला मुलगा, आपली मुलगी किंवा आपला पुतण्या यांच्याकडे दिल्यानंतरही तळागाळामध्ये संपर्क ठेवणं हे पक्षाच्या नेत्यांसाठी, ज्या मुख्य नेत्यानं पक्ष स्थापन केला किंवा ज्यांच्याकडे धुरा आहे त्यांनी ती केलं पाहिजे. आमदार हे लोकप्रतिनिधी, त्यांना खासगी नोकरासारखं वागवू नये, जे बऱ्याचदा या पक्षांमध्ये होतं. आता बऱ्यापैकी काळ बदललेला आहे, व्यवस्था बदललेल्या आहेत, लोकांच्या व्यवस्थेकडच्या अपेक्षा बदललेल्या आहेत. त्यामुळे एका व्यक्तीसाठी जीवनभर अपमान सहन करणारे लोक आता राजकीय पक्षांना मिळणं कठीण आहे. सत्ता गेली तर स्वतःच्या चुका मान्य कराव्यात, तेव्हाही आपलं कौतुकच व्हावं असा हट्ट कुणीच धरू नये, जे आता नैसर्गिक मानलं जात नाही. पराभवाची जबाबदारी ही स्वतः घ्यावी. तुम्हा सर्वांमुळे मी हरलो या भूमिकेला पळपुटेपणा म्हटलं जातं. वरिष्ठ नेत्यांना कामाचं टार्गेट द्यावं, पण सातत्यानं त्यांना नाराज करू नये. पक्ष फुटणार अशी कुजबूज कळली तर पावलं उचलायला हवीत. काहीच होणार नाही अशा आविर्भावामध्ये वावरू नये.